So hello students, welcome again. In this video, as you see the heading on the board, we will see the preparations of alkyl halide part 2, in which we will prepare alkyl halide from the hydrogen halide, that is by the addition of hydrogen acids like HBr, HCl and HR. That is preparation of alkyl halide number A from addition of hydro acids, the addition of hydro acids to alkenes. बघा, म्हणजे आपण काय करणार सिंपली की अल्कीन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाउंड मध्ये कोण ऍड करणार, हॅलो ऍसिड्स HX, आणि आपल्याला काय याच्यापासून मिळणार ते म्हणजे CX बॉन्डेड कंपाउंड म्हणजे अल्किल हॅलाइड. तर बघा याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. पार्ट 1 तो म्हणजे जर का तुम्ही घेतलेले अल्किन्स हे कसे असतील, सिमेट्रिक, विथ द हेल्प ऑफ सिमेट्रिकल अल्किन्स, म्हणजे असं लिहू शकतो तुम्ही युजिंग सिमेट्रिकल अल्किन. साहजिक आहे. पार्ट 2 काय असेल, असिमेट्रिकल. सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल म्हणजे काय ते एकदा लक्षात घ्या. जर का कार्बन कार्बन डबल बॉन्डेड एक कंपाऊंड आहे, अल्किन आहे, आणि याच्या बाजूला एक CH3 ग्रुप आहे आणि इकडे सुद्धा एक CH3 ग्रुप आहे, म्हणजे आता हा जो कंपाऊंड आहे याच्या दोन्ही बाजूला सारखे दोन दोन कार्बन आहेत, आणि जो फंक्शनल ग्रुप आहे अल्किन हा बरोबर कशा कुठे आहे, मिडल मध्ये आहे. म्हणजे हा कंपाऊंड कसा आहे, दोन्ही बाजूला सिमेट्रिकल आहे, म्हणजे याचे दोन सारखे भाग होऊ शकतात. डबल बॉन्डेड कंपाऊंड या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी दोन सेम पार्ट या कंपाऊंडचे होऊ शकतात, म्हणजे हा झाला सिमेट्रिकल अल्किन. असिमेट्रिकल म्हणजे काय, हीच पोझिशन काय होईल, फक्त इथली बदलेल. सपोज या ठिकाणी आली, याचा अर्थ काय झाला, आता हा झाला असिमेट्रिकल अल्किन. म्हणजे असे दोन पार्ट मध्ये पाहणार, त्यामध्ये थोडा फरक आहे आणि याच्यात मेजर रिएक्शन्स आहेत, खूप लक्ष द्या. सो पहिला पार्ट आहे बाय युजिंग सिमेट्रिकल अल्किन. तो आपण एक एक्झाम्पल घेऊन डायरेक्ट बघू. बघा, सिमेट्रिकल अल्किन ट्रीटेड विथ हायड्रोजन हलाइड. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, ते म्हणजे सपोज हा आहे इथिन, CH2 डबल बॉन्ड CH2 ट्रीटेड विथ लाइक HCl हायड्रोजन हलाइड, हा गेला हायड्रोजन क्लोराइड. इट गिव्स, आता बघा हा आहे पोलर मॉलिक्यूल, HCl निगेटिव्ह हायड्रोजन पॉझिटिव्ह, हा सगळे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे ॲक्वायर करून घेईल. पण आता कोण कुठे जाईल, कोणी कुठेही गेला तर काही हरकत नाही, कारण याची दोघांची टेंडन्सी सारखीच आहे, कारण याच्याकडे दोन हायड्रोजन याच्याकडे दोन आहेत, सिमेट्रिकल असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजेच काय होणार, आता एक डबल बॉन्ड पैकी एक जो बॉन्ड आहे पाय बॉन्ड, हा काय होणार, ब्रेक पार्शियल. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, CH2 तिथे हा हायड्रोजन गेला सपोज, तर CH3 झाला, सिंगल बॉन्ड डबल बॉन्डचा एक ब्रेक झाला, सिंगल CH2, आणि याच्यावरती गेला कोण, हा हॅलोजन क्लोरीन CH2Cl, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl, तर हा झाला इथाइल क्लोराइड. सो इट इज सिंपली addition of hydrogen halide on the alkenes which are symmetrical. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, CH3CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, कोण आहे हा, ब्यूट. 4 कार्बन आहे, 1 2 3 4, आणि 2 नंबर वरती काय, डबल बॉन्ड. सो ब्यूट 2En, और तुम्ही सरळ ब्यूटिन म्हटलं तरी जनरली काय हरकत नाही. बघा, ब्यूट 2En when treated with HBr it gives, आता हा सुद्धा इकडे सारखीच टेंडन्सी, हा पाय बॉन्ड झाला ब्रेक, काय झालं, CH3CH इथे आला हायड्रोजन, याचा झाला CH2 सिंगल बॉन्ड CH, इथे आला कोण, हा ब्रोमीन, CH वरती मी अटॅच करतो ब्रोमीनला, आणि सिंगल बॉन्ड CH3. बघा आता काय झाला, 1 2 3 4 ब्यूटेन आहे, पण त्याला सेकंड नंबरवर कोण आहे, ब्रोमीन अटॅच आहे. सो झाला 2 ब्रोमो ब्यूटेन, काय झाला 2 ब्रोमो ब्यूटेन.
1 2 3 4 नंबर तिकडून झालं. सेकंड वरती कोण आहे? ब्रोमिन. सो 2 ब्रोमो ब्युटेन. बघा हे झालं सिमेट्रिकल अल्किनचं एखादं एक्झाम्पल आपण आणखी घेतलं. सपोज CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ट्रीटेड विथ HI हा झाला हायड्रोजन आयोडाइड. हा झाला म्हणजे हॅलो ऍसिड्स ऑफ आयोडीन. तर काय झाला हा CH2 हायड्रोजन इथे ऍड झाला. CH2 चा झाला CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि याला भेटला हा आयोडीन बॉन्ड आणि झाला आयोडो इथेन. दोन कार्बन आहेत. सो इथेन आणि आयोडीन लागलं. सो आयोडो इथेन. बघा आता इथे काय केलं आपण? तिन्ही अल्किन जे घेतले हे काय होते? सिमेट्रिकल. त्याला ट्रीट केलं कोणासोबत? वेगवेगळे हायड्रोजन हॅलाइड सोबत. एक घेतला HCl, एक घेतला HBr, एक घेतला HI. यांची रिएक्टिव्हिटी वेगवेगळी आहे. आता ती रिएक्टिव्हिटी बघायची झाली तर ती अशी आहे. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह हायड्रोजन आयोडाइड मध्ये हायड्रोजन हॅलाइड मध्ये हायड्रोजन आयोडाइड, त्याच्यापेक्षा कमी आहे हायड्रोजन ब्रोमाइड. आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्हिटी आहे ती हायड्रोजन ब्रोमाइड. ही फक्त कशामुळे? हायड्रोजन क्लोराइड. ही फक्त कशामुळे येतात? त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवरमुळे. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, याची कमी आहे, याची त्यापेक्षा कमी. ठीक आहे. तर ही सीरीज ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवायची. मेजर एंट्रन्स एक्झामसाठी विचारतात. ठीक आहे. तर याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आहे सिमेट्रिकल नंतर रिएक्शन विथ असिमेट्रिकल, ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू असिमेट्रिकल अल्किन्स. पार्ट 2 प्रिपरेशन युजिंग असिमेट्रिकल अल्किन्स. आता बघा असिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन जर आपण हायड्रोजन हॅलाइड सोबत केली तर याचे नेमके आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. ते कसे? बघा रिएक्शन्स ऑफ asymmetrical alkenes with hydrogen halide gives two types of products. आता ते कसे? एखादं एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ. बघा असिमेट्रिकल अल्किन एक एक्झाम्पल घेतलं आपण CH3CH डबल बॉन्ड CH2. बघा डबल बॉन्ड एक साइडला गेला, इकडे आहे का? नाही. मधात आहे का? नाही. म्हणजे हा काय? असिमेट्रिकल अल्किन. याचं नाव काय होईल? हा झाला प्रॉप. 3 कार्बन आहेत म्हणून आणि डबल बॉन्ड आहे म्हणून EN. नंबरिंग कुठून करा? इकडून 1 तिकडून 1. सो नंबर द्यायचा काम नाही. सो इट इज प्रॉपीन. व्हेन ट्रीटेड विथ जस्ट लाईक HCl हा घेतला आपण क्लोरो हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे क्लोरीनचा हॅलो ऍसिड्स. बघा गिव्स फॉर्मेशन ऑफ. आता इथे एक प्रॉब्लेम येतो. जसं इथे नव्हता आला काय की मिडल मध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे हायड्रोजन कुठे जाईल? कुठे गेला तर सारखाच आहे. हायड्रोजन कुठे गेला तर सारखाच आहे. मात्र इथे काय होईल? इथे तो प्रॉब्लेम नाही आहे. इथे तो प्रॉब्लेम आहे काय की आपण म्हटलं की HCl हा पोलर मॉलिक्यूल आहे. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणून हा पूर्ण पार्शियल निगेटिव्ह चार्ज घेईल आणि हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज घेईल. मग आता निगेटिव्ह पार्ट कुठे जाईल? तर त्याची एक टेंडन्सी ठरलेली आहे. जर तो निगेटिव्ह पार्ट हा जर कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे गेला तर प्रोडक्ट वेगळा आणि निगेटिव्ह पार्ट जर जास्त हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे गेला तर प्रोडक्ट वेगळा. आता जाणार तर या दोघांपैकीच आहे कारण डबल बॉन्ड इथेच भेटून इथे जायचा प्रश्नच नाहीये. ठीक आहे. सो याचे दोन प्रोडक्ट कसे मिळतात? असे बघा CH3 सिंगल बॉन्ड CH इथे जर कोणाला क्लोरीन सिंगल बॉन्ड CH3. बघा हा काय झाला? 2 क्लोरोप्रोपेन म्हणजे 2 नंबरवर कोणाला हायड्रोजन और दुसरा प्रोडक्ट कुठला असेल? हायड्रोजन ऍटम जर जास्त हायड्रोजन वाला कार्बनकडे गेला म्हणजे याच्याकडे गेला तर CH3 CH म्हणजे इथे कोण येणार आता? हायड्रोजन. हा CH झाला CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि Cl हा झाला 1 क्लोरोप्रोपेन कारण क्लोरीन हा कुठे आहे? पहिल्या कार्बनवर आहे. 1 क्लोरोप्रोपेन. मग आता कुठला प्रोडक्ट हा मेजर असेल? 2 प्रोडक्ट आले तर बघा डबल बॉन्ड पैकी म्हणजे असिमेट्रिकल अल्किन मध्ये ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहे हॅलोजन ऍटम त्याला प्रिफरन्स देतो. म्हणजेच काय? हायड्रोजन ऍटम कुठे देईल? या मधल्या कार्बनवरती कारण इथे हायड्रोजन एकच आहे, इथे 2 आहे. म्हणजे रूल काय तयार होतो? निगेटिव्ह पार्ट goes to such a carbon atom which has minimum or less number of hydrogen atom. म्हणजे हा प्रोडक्टची कॅपॅसिटी ही थोडी जास्त असेल म्हणजे आपण 80-20 मध्ये करू. हा होईल 80% आणि हा असेल
20%. अशा दोन टाईपचे प्रोडक्ट आपल्याला या रिॲक्शन मध्ये मिळणार. ठीक आहे. तर मग याच रिॲक्शनला आणखी एक नेम रिॲक्शन म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजेच मेजर टॉपिक लक्षात घ्या, मार्कोनिकॉफ रूल्स. मार्कोनिकॉफ बरं. मग मार्कोनिकॉफचं काय म्हणणं झालं की हीच रिॲक्शन त्याने फक्त एक रूल सांगून दिला की when asymmetric alkene treated with asymmetric reagent, याला तुम्ही पोलर सुद्धा म्हणू शकता. असिमेट्रिक रिएजंट कोण आहे इथे? आपला HX. ठीक आहे. when asymmetrical alkene is treated with asymmetrical reagent, then negative part म्हणजे कोण? हॅलोजन ऑफ adding म्हणजे कोण? तोच HX. adding agent attaches or goes to such a carbon atom which has or hold a minimum or less number of hydrogen atom. ज्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की असिमेट्रिक कार्बन सोबत जेव्हा काही रिएक्शन होते कशाची? HX ची, तर यातला निगेटिव्ह पार्ट जो आहे हा हॅलोजन हा अशा कार्बनकडे जातो ज्याच्याकडे ऑलरेडी हायड्रोजन काय आहे? कमी आहे. म्हणजेच ही रिएक्शन कशी होईल? आता हा असिमेट्रिकल अल्कीन, तर ही रिएक्शन होईल CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि याला लागला हॅलोजन आणि बॉन्ड CH3. बघा, निगेटिव्ह पार्ट ऑफ adding agent goes to such carbon atom which hold minimum or less number of hydrogen atom. This is called as Markovnikov rule. मग याच्यात तुम्ही आता कुठले एक्झाम्पल घेतलं म्हणजे कुठलाही तुम्ही असिमेट्रिकल अल्कीन घेतला तर त्याचा जो निगेटिव्ह पार्ट आहे समजा HCl आहे, CL कुठे जाईल? कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे. HBr घेतला तर Br कुठे जाईल? कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे. HI घेतला तर I कुठे जाईल? कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे. ठीक आहे. तो कुठलाही असो. हा प्रॉब्लेम आपल्याला सिमेट्रिकल मध्ये आला नाही कारण तिथे दोन्हीकडे हायड्रोजन सारखेच आहेत, 2 2. इथे काय? इथे 2 2. एक्झाम्पल घेतलं इथे 1 1, त्यामुळे हा प्रॉब्लेम इथे आला नाही. ठीक आहे. तर हा होता मार्कोनिकॉफ रूल. हा परीक्षेमध्ये विचारतात बऱ्याच वेळा की व्हॉट इज मार्कोनिकॉफ रूल, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. तुम्हाला स्टेटमेंट द्यावं लागेल, एखादं रिएक्शन, जनरल रिएक्शन किंवा एखादं एक्झाम्पल. ठीक आहे. याच्यामध्ये विचारलं जातं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त ही रिएक्शन आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली जाते किंवा होते. कशामुळे? मग जर का याच्यामध्ये तुम्ही पेरॉक्साईड ऍड केला इथे या रिएक्शन मध्ये, तर ही रिएक्शन याच्या अपोजिट होते. जशी आता होऊन राहिली अशी नाही होणार, याच्या अपोजिट होईल. पण नेमकं कशी? बघा, त्याला म्हणतात पेरॉक्साईड इफेक्ट. और याच्या विरुद्ध अपोजिट म्हणजे अँटी मार्कोनिकॉफ रूल, ते आपण बघू. विरुद्ध पार्ट जो आहे तो आहे म्हणजे काय? अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा त्याला पेरॉक्साईड इफेक्ट असं सुद्धा म्हणू शकतो आपण. अँटी Markovnikov's rule और याला म्हणू शकतो तुम्ही पेरॉक्साईड इफेक्ट. याच्या अपोजिट म्हणजे काय? निगेटिव्ह पार्ट ऑफ ऍडिंग एजंट गोज टू सच अ कार्बन एटम which has more number of hydrogen atom. कधी जर तुम्ही काय केलं त्याच्यावरती, सपोज एखादा पेरॉक्साईड Na2O2 असा ऍड केला, हा पेरॉक्सिलिंग काय याच्यात O बॉन्ड OP. ठीक आहे. हे पेरॉक्सिलिंग म्हटलं जाते. सो असा पेरॉक्साईड जर तुम्ही काय केलं याच्यामध्ये रिएक्शन मध्ये ऍड केला ऍज अ कॅटलिस्ट म्हणून, तो रिएक्शन मध्ये टेक पार्ट करणार नाही, भाग घेणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा असिमेट्रिकल अल्कीनचं एक्झाम्पल आपण घेऊ, ते म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा आहे आपला प्रॉपिलिन. आता याच्यामध्ये आपण ऍड केला HCl. हा आहे असिमेट्रिकल रिएजंट. याला असिमेट्रिकल म्हणण्यामध्ये कारण काय? की ते हा पोलॅरिटी याची बघितली तर
कम्प्लिटली निगेटिव्ह पार्ट कुठे जातो हा क्लोरीनकडे आणि पॉझिटिव्ह पार्ट कुठे येतो चार्ज हायड्रोजनकडे. म्हणजे याला पोलर म्हणजे हा सुद्धा असिमेट्रिक आहे, याला सुद्धा सिमिलरली कट करू शकत नाही. ठीक आहे. तर मग आता अँटी मार्कोनिक किंवा परऑक्साइड इफेक्ट नुसार निगेटिव्ह पार्ट ऑफ ऍडिंग एजंट गोज टू सच कार्बन ॲटम विच हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे हा क्लोरीन जाईल या CH2 कडे आणि हायड्रोजन जाईल या मधल्या CH कडे. तर प्रोडक्ट काय मिळेल CH3CH चा झाला CH2 सिंगल बॉन्ड, CH2 ला अटॅच होईल Cl, CH2 ला अटॅच झाला Cl. सो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl हा झाला प्रॉपिल क्लोराइड. ठीक आहे. स्ट्रेट आहे म्हणून N प्रॉपिल क्लोराइड. म्हणजे याचा अर्थ हा झाला कशामुळे तर फक्त परऑक्साइड इफेक्ट. याच्यामध्ये मेन कंटेंट कोण असेल Na2O2. ठीक आहे. हा झाला याच्यात Na2O2 ऑक्सिजन बॉन्ड ऑक्सिजन हे आहे याच्यामध्ये परऑक्सी लिंक. सो हा झाला परऑक्साइड आणि परऑक्साइड मुळे जी झाली इफेक्ट जो आहे तो अपोजिट टू मार्कोनी रूल झाला. निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच झाला तर तो झाला अशा कार्बनकडे ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहे. तर ह्या झाल्या प्रिपरेशन्स युजिंग अल्किन्स by the addition of hydrogen halide like HCl, HBr and HR. ठीक आहे. तर अशा याच्या नंतरची जी प्रिपरेशन आहे ती आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल्स. तर ही एक मेजर प्रिपरेशन आहे. ती बघण्यासाठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ येता बरोबर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल.